मंडळी 9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं होतं। 31 डिसेंबरला वाल्मिक कराड दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील सीआयडीला शरण आला, तर 4 जानेवारीला आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली। त्यानंतर 3 मार्चच्या रात्री संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली। या क्रूर हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता। त्यामुळे अखेर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। सध्या या प्रकरणातील आरोपींना कोठडी सुनावली असून त्यांच्यावर खटला सुरू आहे। आता त्यांना कुठली शिक्षा मिळेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पण हे सगळं सुरू असताना बीडच्या ज्या तुरुंगात या आरोपींना ठेवण्यात आलंय तिथून एक खळबळजनक बातमी समोर येते। बीडच्या तुरुंगात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण करण्यात आलेली आहे। नेमकं काय घडलंय तेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी। सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात मोठा राडा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती होती। जेव्हा वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले सकाळी 9:30च्या आसपास नाश्ता करायला बॅरेक मधून बाहेर पडले होते, यावेळी जुनी दुश्मनी उफाळून आली। वाल्मिकची जुनी दुश्मनी आहे गीते गँगच्या महादेव आणि बबन गीते सोबत। महादेव गीते हा देखील परळ येथील राहणारा आहे। महादेव गीते याला सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती। एका वादामध्ये बापू आंधळे यांनी छातीत बुक्की मारली आणि फायरिंग केले। यामध्ये महादेव यांच्या पोटात गोळी लागली होती। या हल्ल्यात बापू आंधळे यांनाही गोळी लागली आणि बापू आंधळेचा मृत्यू झाला। या प्रकरणी महादेव गीते आणि इतर काही जणांसह वाल्मिक कराड विरोधातही तक्रार दाखल केली होती। महादेव गीतेने यावेळी त्यांच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप केला होता। काही दिवसांपूर्वी महादेवचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता। त्यात तो म्हणत होता की वाल्मिक कराडने त्याला मारण्यासाठी बापू आंधळे यांना पाठवलं होतं आणि त्या फायरिंग मध्येच बापू आंधळेची हत्या झाली होती। या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडने त्याला गोवलं होतं आणि याचा राग महादेव गीतेच्या आत उफाळत होता असं माध्यमातून आलेल्या बातम्यांमधून समजतंय। मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार बीड कारागृहात तुरुंग प्रशासनाकडून दररोज सकाळी 9:30च्या सुमारास कैद्यांना नाश्ता दिला जातो। सोमवारी सकाळी देखील नेहमीप्रमाणे नाश्त्याची वेळ झाली होती, त्यामुळे सर्व कैदी नाश्ता करण्यासाठी एकत्रित गोळा झाले होते। यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले देखील नाश्ता करायला बॅरेक मधून बाहेर पडले होते। याच वेळी याच कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महादेव गीते व अक्षय आठवले यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे। या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सुरुवातीला या सगळ्यांमध्ये काही गोष्टींवरून बाचाबाची झाली, त्यानंतर त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। या राड्यात सुदर्शन घुलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर वाल्मिक कराड यालाही कानशिलात लगावण्यात आली। दरम्यान जेलमध्ये राडा सुरू असल्याची बातमी पोलिसांना मिळाल्यानंतर त्याने तिकडे धाव घेतली आणि ही मारहाण थांबवण्यात आली। सूत्रांच्या माहितीनुसार मागील 4 ते 5 दिवसांपासून महादेव गीते आणि वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यात तणाव सुरू होता। त्यांच्यात सातत्याने शाब्दिक चकमक सुरू होती। याची कल्पना तुरुंग प्रशासनाला आल्याने कारागृहात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला होता। मात्र आज सकाळी नाश्त्याच्या वेळी 2 गट आपापसात भिडले। अक्षय आठवले आणि महादेव गीते हे दोघेही वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर धावून गेले। यावेळी गीते गँगने वाल्मिक कराडला 3 ते 4 चापटी मारल्याची माहिती माध्यमात आली आहे, तर सुदर्शन घुलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे। कुणावर कुणी हल्ला केला याची अद्याप अधिकृत माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। या मारहाणीच्या घटनेनंतर शशिकांत उर्फ बबन गीते याची फेसबुक पोस्ट समोर आली आहे। झालेल्या हल्ल्यानंतर बबन गीतेने याच्या पोस्टमधून वाल्मिक कराड याला इशारा दिलाय। त्यात त्याने म्हटलंय की अंदर मारना या मरना सब कुछ माफ है। या प्रकरणानंतर आमदार सुरेश धसांनी देखील भाष्य केले। ते म्हणाले की वाल्मिक कराडला कारागृहात वाद झाल्याचं मला कळालंय। प्रशासन सांगताना वेगळीच नावं सांगतंय, पण 2 टोळांमध्ये वाद झाल्याची माहिती मला आहे। फार मोठी मारहाण नाही, पण अंगावर धावाधावी झाली आहे। बबन गीते याने फेसबुक पोस्ट करून मला कसं अडकवण्यात आलं यावर पोस्ट पण केली होती, पण आता जेलमध्ये हाणामाऱ्या झाल्यात, पण बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं असं सुरेश धस म्हणाले। माझ्याकडे अशी माहिती आहे की आकांना जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, त्यांना चांगलं जेवण आणि फोन दिला जातोय। मला तर असं पण कळलंय की त्यांच्याकडे असा कोणता तरी फोन आहे जो डायरेक्ट परळ येथील फोनला फोन लागतो। एसीपींनी आधीच जेलची व्हिजिट का नाही केली? प्रकरण एवढं वाढलं, हे बाहेर मर्डर करून थकले, आता आत मर्डर करणार नाहीत हे कशावरून? असा सवाल सुरेश धस यांनी केला आहे।
बबन गीते आणि कृष्णा आंधळे यांचा शोध कधी लागणार, पोलिसांची गाडी केजच्या दिशेने का गेली, असा सवाल देखील सुरेश धस यांनी विचारला आहे. दोन्ही गट एकत्र येऊ न देणं ही गोष्ट चुकीची आहे. रिक्त जागा आहे तर पाठपुरावा का केला नाही? आरोपींचे नातेवाईक जेल कर्मचाऱ्यांमध्ये आहेत. वाल्मिक कराड व सहकारी यांना अमरावती व नागपूरला पाठवावं, असं सुरेश धस म्हणाले. मंडळी, या सगळ्या प्रकरणावरून तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.